आहे या सामन्यामध्ये जो जिंकेल तो साईबाबा 11 कचरे संघासोबत क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट हा सामना प्री क्वार्टरचा सामना भक्त निवास गणपतीपुळे विरुद्ध रोहन 11 खालचेवाडी. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा सलामीची जोडी रोहन 11 कालचाळी संघाची आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. प्रथमेश पवार म्हणजेच आपला नाना, दुसऱ्या बाजूला दत्तप्रसाद सावंत. लगातार दुसऱ्या सामन्यामध्ये सलग अशी आयकॉनवरती विश्वास दाखवला गेलाय. आयकॉन जोडी मैदानाच्या आतमध्ये आणले गेले. प्रथमेश पवार आणि दुसरा फलंदाज दत्तू सावंत. निशी कर्णेकर बॉलिंग मार्कवरती गणपती भक्त निवास संघाचा रोहा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू निशीच्या माध्यमातून आतापर्यंत शानदार कामगिरी चाले. परंतु हा महत्त्वपूर्ण सामना आहे. आपल्या संघाला क्वार्टर फायनलमध्ये जर एंटर करायची असेल तर त्याही पेक्षा सरस कामगिरी करायची आहे. पॉवर प्लेचा पहिला बॉल हा कुटप्पा होता, ऑस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल म्हणून करार केला गेलाय. स्वैर बाराडे या षटकाला इथे होईल सुरुवात. नाना आहे स्ट्रायकिंग एंडला, त्यामुळे थोडासा दबाव या खेळाडूच्या समोर असेल, कारण पहिलाच बॉल ऑस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा इथे इरादा पाहायला मिळालाय. पुढील चेंडू थोडंसं स्टेपिंग ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक चिकी रन. चांगलं रनिंग पाहायला मिळालं, चांगली कॉलिंग कोऑर्डिनेशन दत्तू सावंत आणि नाना पवार यांच्यामध्ये. दोन्ही सावर्ड्याचे हे खेळाडू आहेत, त्यामुळे कॉलिंग कोऑर्डिनेशन यांच्यामध्ये प्रॉपर पाहायला मिळेल. यस नो वेट या शब्दांचा वापर करून खेळताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. निशीचा पुढचा चेंडू आणि याही वेळी दिशा चुकलेली पाहायला मिळते. भरकटलेली दिशा संघाची करते दुर्दशा, आणि इथे भरकटलेली दिशा गोलंदाजच्या माध्यमातून निशी कर्णेकर. संघाची धावसंख्या 3. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर. आखूड टप्पा आहे, चांगला बाउन्स आहे, सॉफ्ट हँडचा वापर केलाय आणि बॉलला ढकलले. डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल हा बॉल, त्यामुळे मेल 1 रन. आणि पहिले तर स्ट्राईक रोटेट करताना हे आपल्याला इथे फलंदाज दिसत आहेत. यावेळी डिक्लेअर रन मिळाले, त्यामुळे दत्तूकडे स्ट्राईक राहील. दोन्ही रायटी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, राईट हँडेड फलंदाज आहेत. आखूड टप्पा, परंतु दत्तू सावंतच्या बॅटमधनं इथे पाहायला मिळतो तो मोठा फटका, परंतु सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय ते प्रयत्न केलेत, जम्प केलं आणि बॉल इथे रोखलाय. शानदार कामगिरी, चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या क्षेत्ररक्षकासाठी. अप्रतिम कोशिश, शानदार प्रयत्न इथे पाहायला मिळालेत. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो. जम्प केले आणि 6 धावा त्याने सेव्ह केलेत, 5 धावा त्याने रोखलेत. या 5 धावा खूप महत्वाच्या ठरणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. गणपतीपुळे भक्त निवास गणपतीपुळे संघासाठी 5 धावा या खूप महत्वाच्या ठरतील. रोखल्या गेलेल्या. नाना कडे शॉट खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये गेलाय बॉल. धावसंख्या 6 अंकावरती पोहोचते. धावसंख्या 6. नाना स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्गवरती सज्ज होतो निशी कर्णेकर. पुढील चेंडू नानासाठी. यस, यावेळी ड्राईव्ह करायचा होता. कबरच्या दिशेने बॉल येतोय ऑन साइडला. डॉट बॉल.
6 धावा. पॉवर प्ले मध्ये पॉवरबाज फलंदाजी, परंतु याही वेळी बिग हिट करण्याचा विचार होता. बॅटची एज घेतली, डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होते बॉल, सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 7. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. महत्त्वपूर्ण दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून आहे हा सामना. लगातार दुसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करण्याची इथे संधी मिळाली. या आधीच्या सामन्यामध्ये खेळत असताना बनवल्या गेलेल्या 93 धावा आणि त्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 7 धावा इथे पाहायला मिळत आहेत. दत्तू सावंत आणि नाना पवार मैदानाच्या आतमध्ये. दत्तू सावंतच्या बॅटमधनं खेळला गेलेला बिग हिट, परंतु तेवढ्याच जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे अडवल्या गेलेल्या 5 धावा. बॉलिंग मार्क वरती इथे दाखल होतोय ओमकार बागकर, गुहागरचा हा खेळाडू. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट आणि इथे पहिलाच बॉल वाईड पाहायला मिळतोय. यस, DRSचा इथे वापर केला जाईल. एक एक रन इथे महत्वाचे आहे, एक एक बॉल इथे महत्वाचा आहे. पंचांनी वाईड बॉल करार केलाय आणि त्यासाठी इथे दाद मागितली गेले, मदत घेतली जाते तिसऱ्या अंपायरची. एक रिव्ह्यू इथे उपलब्ध असतो आणि तो इथे आजमावण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. यस, वाईड बॉल, ओव्हरहेड बॉल इथे पाहायला मिळतोय. यस, वाईड बॉल इथे करार केला गेलाय. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. आखूड टप्पा आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावलाय बॉल. पंचांचा इशारा येतोय तो नो बॉल. 1 रन. पुढचा चेंडू इथे फ्री हिटचा असेल आणि दत्तू सावंतला इथे संधी मिळणार आहे फ्री हिट करण्याची, फ्री हिट खेळण्याची. फ्री माइंडली फ्री हिट करण्यासाठी इथे सज्ज होईल आणि खेळ आहे. फ्री हिटचा पुरेपूर उचलला गेला फायदा. दत्तू सावंतच्या बॅट मधून इथे धमाका. बॉल सीमारेषा पार, षटकार. फ्री हिट मध्ये केला जबरदस्त हिट. फटका खेळला गेला एकदम नीट. धावा मिळाल्या 6 आणि इथे पाहायला मिळाला सुपर डुपर हिट 6. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 15 या अंकावरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. ओमकार बागकर याच्यावरती हल्ला चढवण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. धावसंख्या 15. नॉन स्ट्राइकिंग ला नाना सज्ज होईल. तो स्ट्राइकिंग ला दत्तू सावंत. ओमकार बागकर पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट आहे. आखूड टप्पा आहे, भिरकावून दिलाय, जागा शोधले, प्लेस केले बॉलला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट या दोघांनाही चिरतोय, भेदतोय आणि बॉल जातोय दन करत सीमारेषेला कापत 4 धावांसाठी. धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचेल. इथे आक्रमण लाजवाब केले गेले. काय प्लेस केले बॉलला. दोन्ही क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील परंतु बॉल थांबणार नाही. तो जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुढील चेंडू आणि इथे खूपच उंची लाभले बॉलला परंतु बॉल जाऊन सामावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिली विकेट इथे गमावले रोहन 11 खालचाळी संघाने. दत्तू सावंत या डगआउटच्या दिशेने बॅक टू बॅक बिग हिट करण्याचा होता इथे प्रयत्न. उंची इथे जास्त लाभली, लांबी इथे पाहायला मिळाली ती कमी, परंतु फलंदाजाने क्षेत्ररक्षकाने दिले इथे हमी आणि त्यामुळे एक लाजवाब पकडला गेलेला झेल. पहिला धक्का इथे बसतोय रोहन 11 खालचाळी संघाला. धावसंख्या इथे 19. एक गडी बाद. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लोकल बॉय सूरज वागदरे, अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी आणि तेवढीच जबरदस्त फलंदाजी. रत्नागिरी तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू, एक आक्रमक फलंदाज, मॅच विनर असा हा खेळाडू आहे. यावेळी वन डाऊनला त्याला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेले. विकी मुंबईकरला मागे ठेवलं गेले, कारण इथे इरादा आहे गणपतीपुळे भक्त निवास संघाकडून जे आयकॉन खेळाडू असतील त्यांची पहिले 3 षटकं इथे फेकली जातील आणि त्यानंतर विकी मुंबईकरला या मैदानाच्या आतमध्ये आणण्याचं प्लॅनिंग इथे तयार केलं गेलं आहे रोहन 11 खालचाळी संघाच्या माध्यमातून. कारण पहिली 3 षटकं ही आयकॉन खेळाडूंच्या माध्यमातून इथे सादर केली जातात, फेकली जातात. आणि इथे जोरदार अपील आहे, बॅटची एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावलाय बॉल आणि इथे कॅच आउट म्हणून करार केला गेलाय सूरज वागदरे याला. यस, यावेळी दोन्ही अंपायर्स यांच्यामध्ये चर्चा होईल, बातचीत होईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु यो मेन एम्पायर बॅटची एज घेतली, यष्टीरक्षकाने बॉल कॅदर केलाय आणि यस DRSचा वापर इथे केला जातोय. थर्ड एम्पायरची मदत इथे पंचांच्या माध्यमातून घेतली जाईल. थर्ड एम्पायर डिसिजन, नो बॉल. यस, थर्ड एम्पायर डिसिजन येते इथे नो बॉल. अभी नो बॉल करार केला गेला, कारण पहिला बाउन्स इथे आपल्याला पाहायला मिळाला होता. 1 बाउन्सचा इशारा गोलंदाज दिला गेला होता आणि त्यानंतर फेकला गेलेला दुसरा बाउन्स. आणि शोल्डर आर्मच्या खूपच वरती असलेला हा बॉल, त्यामुळे थर्ड एम्पायरने नो बॉल करार केलाय. त्यामुळे एक जीवदान इथे मिळेल आणि त्याचबरोबर फ्री हिटची संधी इथे मिळणार आहे सूरज वागदरे याला. धावसंख्या 20 पाहायला मिळते. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट आणि त्यानंतर उंच हवेमध्ये खेळला गेलेला बॉल क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना इथे दिसलाय, परंतु तिथे आहे ते डिक्लेअर क्षेत्र. 1 रन इथे मिळते. एका धावेने धावसंख्या पोहोचेल 21 या अंकावरती. 21 रन. पुढील चेंडू आणि यावी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. बॉलला हाईट थोडीशी कमी मिळाली, बाउन्स थोडासा कमी मिळाला, त्यामुळे खेळण्यास असमर्थ ठरला तो सूरज वागदरे. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू.
पॉवर प्लेचं दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे आणि त्यानंतर आलेला आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. निराश करतोय सूरज. नानाही थोडासा निराश असेल कारण स्ट्राईक घेऊन स्वतःकडे देणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं. षटक क्रमांक समाप्त झाले. ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्त धावसंख्या आहे 1 गडी बाद 21. रोन 11 खालच्या अडी संघाची. यस, पाहूया तिसरं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाते. भक्त निवास गणपतीपुळे गोलंदाज निशी कर्णेकर. वरती विकेट आहे. पहिलाच बॉल थोडंसं इन स्विन होताना इथे पाहायला मिळतोय आणि याही वेळी आडव्या बॅटने वार करण्याचा प्रयत्न होता तो नाना याचा. त्यामुळे आलेला हा डॉट बॉलने षटकाला सुरुवात करतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पेश करताना गणपतीपुळे भक्त निवास संघाचा निशी कर्णेकर. निशीचा पुढचा चेंडू यावी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. सोडलाय झेल सोडलाय. कुणाचा? नानाचा. जो नाना ज्यावी झेल सोडलाय त्यावेळी आक्रमक बनलाय आणि इथे नानाचा झेल सुटलाय. नानाला संधी देणं येणाऱ्या काळासाठी घातक ठरू शकतं भक्त निवास गणपतीपुळे संघासाठी. बॉल पर्यंत पोहोचलाही होता. गॅदर करण्याची जी आपली टेक्निक जर पाहिली तर ती कुठेतरी थोडीशी चुकीची म्हणावी लागेल कारण ज्यावेळी आपण सरळ हाताने कॅच पकडतो त्यावेळी बॉडी आपल्याला साथ देत असते, परंतु यावेळी त्याने उलट्या दिशेने हात ठेवला होता. त्यामुळे बॉल तळव्यावरती आदळला आणि बाहेर फेकला गेला. त्यामुळे कॅच कंप्लीट करू शकला नाही तो क्षेत्ररक्षक. त्यामुळे नानाला मिळालेली संधी आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आहे. निराश आहे नाना. सूरज कडून मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. लेफ्ट हँडेड फलंदाजीची आवश्यकता होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु विकी मुंबईकरला मागे ठेवून सूरजला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं आणि या डिसिजनवरती थोडासा निराश पाहायला मिळतोय तो नाना पवार. आणि निशी मात्र इथे चांगली गोलंदाजी. अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक 1 रन इथे मिळेल. नानाकडे स्ट्राईक येईल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू नाना खेळण्यासाठी इथे होईल सज्ज. स्ट्राईक रोटेट होणं अपेक्षित होतं पहिल्या 1-2 बॉलमध्ये, ते इथे झालं नाही आणि यावी ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल. ज्याच्यावी नाना आलाय स्ट्रायकिंग एंडला त्यावेळी निशीकडून एक चूक झालेली पाहायला मिळाली. एक्स्ट्रा स्वरूपात दिला गेलेला 1 रन देणारा हा बॉल. धावसंख्या 24. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन 3rd ओव्हर. आणि नानाच्या बॅटमधून इथे सिक्सर पाहायला मिळतोय. सावर्ड्याचा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये सिक्सर ठोकताना 6 धाव्याने या षटकाची केली समाप्ती. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा 30 रन 1 गडी बाद. सोडला गेलेला झेल आणि त्यानंतर बिघडवणार आहे ते खेळ नाना पवार म्हणतात. ज्यावी झेल निसडलाय त्यावेळी नाना पवारने हल्ला बोल केलाय आणि इथे सोडला गेलेला कॅच त्यामुळे घातक ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये तो नाना. कारण आयकॉन प्लेअरचे 3 षटक इथे समाप्त झालेत. निशी कर्णेकरची 2 ओव्हर आणि त्याचबरोबर ओमकार बागकरच्या माध्यमातून फेकले गेलेले 1 षटक, अशा 3 षटकांचा खेळ आयकॉन प्लेअरचा इथे समाप्त झालाय. त्यामुळे यानंतर येणारे हे लोकल बॉईज असतील भक्त निवास गणपतीपुळे संघाची. आता इथे बॅटल सुरू होते, आता इथे युद्ध सुरू होते. कारण आयकॉन प्लेअर विरुद्ध खेळत असताना अतिशय डिफेन्सिव्ह
जेव्हा चांगला बॉल होता त्यावेळी चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेला, सन्मान राखला गेला, खराब चेंडूवरती वार केला गेला. परंतु यावेळी लोकल बॉयज गणपतीपुळ्याचे भक्त निवास संघाकडून गोलंदाजी मार्कवरती निनाद सुर्वे, समोर सूरज वागदरे. पहिला बॉल ऑस्टिकच्या बाहेर आहे, पॉइंटच्या दिशेने खेळलाय, डिक्लेअर झोन मध्ये जाईल, 1 रन इथे मिळेल. स्ट्राईक नानाकडे येणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, कारण जेवढे बॉल नाना खेळेल तेवढ्या धावा नानाच्या बॅटमध्ये निघताना पाहायला मिळतील. कारण यानंतर नानाने गिअर बदललाय, कारण शेवटच्या बॉलवरती लगावला गेलेला षटकार आणि त्यामुळे वाढलेला आत्मविश्वास. स्ट्राईक नानाकडे जेवढी येईल तेवढी धावसंख्या वाढत जाईल. परंतु सूरज इथे दाखवतोय मलाही षटकार ठोकता येतात, मलाही आक्रमण करता येतं, मलाही धावांचा डल्ला मारता येतो. आणि याच इराद्याने खेळला गेलेला हा फटका, बॉल सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी सूरज वागदरेचा हा ब्रँडेड स्ट्रोक. धावसंख्या 37, धावसंख्या 37. पुढील चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा आहे ते विचार. क्षेत्ररक्षक येतोय बॉल घरी, परंतु यावेळी मात्र निसटणार नाही आहे झेल, कारण क्षेत्ररक्षक आहे तिथे तरबेज आणि त्याच्या माध्यमातून पकडला गेलेला एक शानदार झेल पाहायला मिळतोय. सूरज वागदरे डगआउटच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. कोण मित्रांनो, या क्रीडांगणाचा बेताज बादशाह जो ठरलाय तो विकी मुंबईकर. स्पर्धेतली दुसरी 50, 16 चेंडूमध्ये 50 धावांची धमाकेदार खेळी, लगातार 6 चेंडूवरती 7 षटकार ठोकण्याची किमया करणारा जय भैरव चषक 2025 चा आक्रमक खेळाडू, रॉयल 11 संघाकडून खेळणारा विकी मुंबईकर, मॅन फ्रॉम मुंबई, मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आपण तो पहिल्याच ओव्हरमध्ये चर्चा करत होतो रोहन. गेम प्लॅन आहे, ज्यावेळी लोकल बॉयची बॉलिंग लाईनअप सुरू होईल त्यावेळी विकीला मैदानाच्या आतमध्ये आणलं जाईल. ऑफस्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल, वाईड बॉल करार केला जातोय. 1 रन इथे मिळते. नाना पवार आहे, नानामध्ये नाना कळा आहेत, नाना विचार मनामध्ये घेऊन नाना खेळत असतो आणि प्लॅनिंग त्याच्या डोक्यामध्ये सतत चालू असतं आणि त्याने ते जाणलं होतं आणि म्हणूनच दत्तू सावंतला घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि सूरज वागदरेला 1 डाऊनला मध्ये आणलं गेलं होतं. यावेळी मात्र चकवलंय ते या गोलंदाजाने. 1 रन इथे मिळते. लेग बायच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणारी एक सिंगल रन. धावसंख्या 39, 39 रन. धावसंख्या 39. यानंतर खेळला गेलेला फटका सरळ सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. नानाच्या स्वरूपात आक्रमक फलंदाज डगआउटच्या दिशेने परतेल. अप्रतिम फेकला गेलेला बॉल. नाना यावेळी डगआउटच्या दिशेने परततोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता नानाने, परंतु क्षेत्ररक्षक इथे दमदार कामगिरी करताना शानदार पकडली गेलेली कॅच. प्रथमेश पवार यावेळी डगआउटच्या दिशेने परततोय. 8 चेंडूंचा सामना केला, 10 धावा इथे बनवल्यात. विजय पवार, मुंबईचा आणखीन एक आयकॉन खेळाडू विजय पवार मैदानामध्ये झालाय दाखल. प्रथमेश पवार मैदानाच्या बाहेर आणि त्याची जागा घेण्यासाठी विजय पवार मैदानाच्या आतमध्ये झाला इथे दाखल. राईट हँड राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल विजय पवार साठी परफेक्ट यॉर्क होता, ऑन साइडला खेळलाय फटका. डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. दबाव इथे निर्माण केला गेला, नॉन स्ट्राईक केला गेलेला थ्रो इथे पाहायला मिळालाय. बॉल फील्ड करून गोलंदाजाने यष्ट्यांवरती केला इथे बॉल पास.
रनआउट आहे की नाही यासाठी तिसऱ्या एम्पायरची घेतली जाते मदत. पंचांच्या माध्यमातून DRSचा इथे केला जातोय वापर. फलंदाज आतमध्ये राहील का बाहेर येईल हे या थर्ड एम्पायरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. महत्वाचे दोन खेळाडू आयकॉन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक आहे विकी मुंबईकर, दुसरा विजय पवार. आणि थर्ड एम्पायर डिसिजन नॉट आउट. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जात आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41, 3 गडी बाद 41. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि बॉलिंग मार्गवर इथे दाखल होतोय. भक्त निवास गणपतीपुळे संघाचा गोलंदाज सूरज भोते स्वतः कर्णधार बॉलिंग मार्गवरती. संघाच्या माध्यमातून 5वं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला बॉल विकीसाठी ऑन साइडला खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. डीपला फील्ड केला गेला. बॉल थ्रो केला जाईल. 1 रन घेतली जाते. मिसफील्ड आहे इथे. मिसफील्ड पाहायला मिळाली. प्रॉपरली बॉल रोखू शकला नाही, अडवू शकला नाहीये. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं कारण संधी इथे मिळाली. धावसंख्या 43. आणि याही वेळी खड्याखडे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता तो विकी मुंबईकर याचा. डिक्लेअर स्वरूपात 1 रन. धावसंख्या 44. विकी स्ट्राइक एंडला सज्ज. या स्लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय. मिड विकेट ला बॉल फील्ड केला जातोय. 1च रन इथे मिळते. एक संयमी खेळी, परंतु इथे चर्चा होईल ती गोलंदाजीची. स्वतः कर्णधार सूरज आणि सूरजच्या माध्यमातून ब्लॉकला टार्गेट करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाले. त्यामुळे सिंगलवरती समाधान इथे मानावं लागतंय ते या दोन्ही फलंदाजांना. जखडलं जातंय ते सूरज भूतेच्या माध्यमातून हे दोन्ही खेळाडू. यस पॉइंटच्या दिशेने कॅच आउट होईल. मैदानाच्या बाहेर यावं लागेल ते विजय पवारला आणि यशस्वी ठरतोय भक्त निवास गणपतीपुळे संघाचा कर्णधार जो बॉलिंग मार्गवरती दाखल झालाय सूरज भूते. चौथा धक्का इथे बसतोय. चौथा मोहरा इथे गारद झालाय. चौथा हादरा इथे बसलाय तो संघाला. विजय पवार यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर येईल आणि मैदानाच्या आतमध्ये लोकल बॉय या क्रीडांगणाचा तगडा अनुभव असणारा स्मिथ शिवलकर इथे दाखल झालाय. सूरज भोते विरुद्ध स्मिथ शिवलकर असा हा मुकाबला इथे आपल्याला पाहायला मिळेल. कोण कोणावरती हावी ठरतोय. एक गणपतीपुळेचं लोकल बॉय इथे दुसऱ्या बाजूला स्मिथ शिवलकर. या मैदानावरती हे आज होम ग्राउंड आहे. या क्रीडांगणावरती प्रॅक्टिस करत आलाय, खेळत आलाय. अनेक मैदानं, अनेक स्पर्धा त्याने पाहिल्यात, परंतु या मैदानावरती त्याने अनेक कारनामे रचलेत. आणि पहिलाच बॉल खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला दबवले सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मिळत आहेत. आपण नुकतीच मैदानात दाखल झालेल्या स्मिथ शिवलकरची इथे चर्चा करत होतो. हे याचं होम ग्राउंड राहिले आणि त्यामुळे पहिलाच बॉल खेळत असताना खेळला गेलेला मोठा फटका. 1 बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. क्षेत्ररक्षकाने जम्प करून बॉल रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याही पेक्षा हाईटने गेलेला हा बॉल 4 धावा देऊन इथे जातोय. धावसंख्या 49. 5वं षटक सुरू आहे. 4 गडी बाद झालेत. सूरज बुधे पुढील चेंडू घेऊन. यस यावी बल्टी शॉट इथे पाहायला मिळतोय. स्वीप शॉट आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या दोघांनाही चिरलंय, भेदलंय. सीमारेषेला कापतोय आणि बॉल जातोय दणदण करत 4 धावांसाठी. 4 गडी बाद 53 धावसंख्या आणि दुसरा चौकार
एकदम स्ट्रेट खेळला गेला होता हा फटका. धावसंख्या 53. 53 या अंकावरती स्थिरावले. षटक क्रमांक समाप्त झाले ते चौथं, पाचवं, माफ करा, पाचवं इथे षटक समाप्त झाले. धावसंख्या इथे 53. शेवटचे 6 चेंडू. स्ट्रायकिंग एंडला विकी मुंबईकर. शेवटच्या 6 चेंडूमध्ये ज्या पद्धतीने विकीने धमाका केला होता या आधीचा सामना खेळत असताना, बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्येही तोच कारनामा का त्याच पद्धतीचं आक्रमण पाहायला मिळेल का? बॉलिंग मार्गवरती निनाद सुर्वे. राईट एम राऊंड दी विकेट. खूपच वेगवान खेळ फेकला गेलेला हा बॉल होता. सरप्राईज डिलिव्हरी ठरली. अचंबित ठरतोय तो या विकी मुंबईकर. आणि इथे आलेला हा पहिला डॉट बॉल. पुढील चेंडू घेऊन. ओहो, हाही चेंडू अतिशय अप्रतिम. लेग बाईच्या स्वरूपात एकच रन इथे मिळेल. अप्रतिम गोलंदाजी इथे आपण पाहतोय निनाद सुर्वे. आणि याही बॉलवरती अडवॅन्स बॅटचा केला होता वापर. अलॉंग द कार्पेट, मिड विकेटला बॉल फील्ड, 1 रन. धावसंख्या 55. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती मिळालेली 1 रन लेग बायच्या स्वरूपात. आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती घेतली गेलेली सिंगल. शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी आणि स्मिथ शिवलकर स्ट्रायकिंग एंडला. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा इथे विचार होता, परंतु स्मिथ शिवलकर या रन होऊन मैदानाच्या बाहेर येईल. एक विकेट आणखी गमावली गेले. कडे कडे अक्रॉस द लाईन खेळण्याचा विचार. नॉन स्ट्राईक एंडने मात्र इथे आपली स्वतःचे स्ट्राईक सोडले. स्ट्रायकिंग एंडला यायचे होते ते विकी मुंबईकर याला. गौरव मडवी नॉन स्ट्राईक एंडला तो दाखल झालाय. पुढील चेंडू. हो, लाजवाब आहे फटका. 6 धावा कडे कडे, ना राईट ना लेफ्ट, एकदम स्ट्रेट. 6 धावा. धावसंख्या 6 ने पुढे सरकते, पोहोचते 61 या अंकावरती. क्लासी शॉट आहे, दर्जा दाखवतोय फलंदाजीचा. विकी मुंबईकर शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तो इथे सज्ज होईल. आणि बॅटची लाग घेतली गेलेली एज आणि डिक्लर झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला हा बॉल 1 रन देऊन जाईल. निर्धारित 6 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या इथे 62. 63 धावांचं लक्ष यावेळी ठेवलं गेलंय भक्त निवास गणपती फुले संघासमोर. काय घडणार, काय बिघडणार, कोणत्या संघ क्वार्टर फायनल मध्ये एंटर होणार, दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार. साईबाबा 11 कचरे संघ आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्या.
63 धावांची आवश्यकता आहे ती यावेळी भक्तनिवास गणपतीपुळे संघाला. सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला नरेश गोवळकर, छोटा पॅकेट बडा धमाका करण्याची क्षमता राखणारा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला विजय खाणेकर, अलिबागला बिलॉंग करणारा खेळाडू नरेश गोवळकर, चापेगावचा हा जमजमचा सितारा. ऑल सेट, मॅच ऑन. पहिला बॉल पॉवर प्लेचा विजय पवार. पहिला चेंडू, भन्नाट गती, वेगवान चेंडू. डॉट बॉलने केलेली षटकाला सुरुवात. पॉवर प्ले मध्ये पॉवर पास गोलंदाजीला आरंभ करताना इथे दिसतोय तो विजय पवार. चांगली उंची लाभले, उंचीचा पुरेपूर फायदा घेण्याचा आहे त्याचा इथे विचार आणि त्यामुळे फेकला गेलेला पहिला बॉल डॉट. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळलाय. बीड विकेटच्या दिशेने ऑन स्ट्राइक गेला गेला थ्रो. इथे संधी बनू शकली असती, इथे संधी बनू शकली असती. रनआउटच्या स्वरूपात विकेट इथे प्राप्त होऊ शकली असती. नरेश गोवळकर डगआउटच्या दिशेने परतू शकला असता, परंतु जर तर नाही. मैदानाच्या आतमध्ये जर तरला किंमत नाहीये. फिल्डिंग अतिशय अप्रतिम झाली होती मितवा याच्या माध्यमातून. थ्रोही अचूक झाला होता, परंतु थोडीशी घाई केली गेली ती विजय पवार याच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला विजय घाणेकर, बॉलिंग मार्गवरती विजय पवार आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आहे. 1 रन संघाच्या खात्यामध्ये ती जोडली जाईल. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचेल. धावसंख्या पाहायला मिळते ती 2. 63 धावांचं लक्ष्य. आणि यावी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन लेग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन. धावसंख्या 3. पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 3 सिंगल आणि स्ट्राइक रोटेशन इथे वारंवार पाहायला मिळते. चालू आहे. स्कोर कार्ड धावत ठेवण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होताना दिसतोय. आवश्यकता आहे. पुढील चेंडू यावी चांगला बाउन्स आहे. वेगवान फेकला गेलेला चेंडू आणि शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. अतिरिक्त बाउन्स इथे प्राप्त झालाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावेल बॉल येईल इथे डॉट बॉल. प्रथमेश पवार म्हणजेच आपला लाडका नाना यष्टांपासून दूरवरती यष्टीरक्षण करताना इथे दिसतोय. पुढील चेंडू यावी आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका उंच हवेमध्ये आणि स्वतः विजय पवार बॉल खाली. विजय पवारने विजय खाडेकरला दाखवला डगआउटचा रस्ता. यावी हावी ठरलाय तो विजय पवार आणि डगआउटच्या दिशेने माघारी परततोय अलिबागचा विजय खाडेकर. 3 चेंडूंचा सामना केला, 1 रन त्याने ते बनवली आणि तो यावी माघारी परततोय. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला भिरकवायचं होतं बॉलला, परंतु टॉपेज इथे घेतली गेली. निनाद सुर्वे पिळदार देह यष्टी लाभलेला हा खेळाडू आहे आणि तो यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो नरेश गोवळकर. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झाले. धावसंख्या 1 गडी बाद 3. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर पर ओव्हर 12 राहील. बॉलिंग मार्गवरती दत्तू सावंत. ओहो, याही वेळी ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने षटकाला केलेली सुरुवात. सावर्ड्याचा हा वेगवान गोलंदाज दत्तप्रसाद सावंत, दत्तू सावंत. समोर आहे तो नरेश गोवळकर.
आणि याही चेंडूवरती ॲडव्हान्स बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार जर आपण एकाच पद्धतीने सेम शॉट खेळत असाल तर ते गोलंदाजासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरत असतं आणि गोलंदाजाला लाईन लेन पकडण्यासाठी मदत करणारे ते ठरत असतं. आणि वारंवार एकाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय तो नरेश गोवळकर. तुम्ही सलग 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळतात आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. परंतु इथे बॅटची एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सांभाळतोय. नाना आहे यष्टीरक्षक, करत नाहीये चूक, पकडतोय झेल आणि पहिला धक्का इथे बसेल. नरेश गोवळकर दुसरा धक्का इथे बसतोय नरेश गोवळकर डगआउटच्या दिशेने. दोन्हीही सलामीवीर यावी स्वस्त्यामध्ये गारद झालेत. मोठा कारनामा करू शकले नाहीयेत. नरेशही इथे स्वस्त्यामध्ये गारद होतोय, डगआउटच्या दिशेने परततोय. यावी स्वतः कर्णधार सूरज भोते. दुसरा सिटका देईल पुढील चेंडू दत्तू सावंत. 3 चेंडूमध्ये एकही धाव न खर्च करता विकेट त्याने इथे प्राप्त केले. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि इथे मात्र रन आउट होऊन माघारी परतावं लागेल. सूरज भुते यावी डगआउटच्या दिशेने परतील. आत्मघातकी रन घेण्याचा केला गेलेला प्रयत्न कॉल दिला गेला होता, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. नॉनस्ट्राईक एनला केला गेलेला थ्रो. सूरज भोतेने खेळलेला फटका आणि त्यानंतर कॉलिंग कॉर्डिनेशनमध्ये झालेली तफावत, गफलत. निनाद सुर्वे स्ट्रायकिंग एंडला पोहोचला, परंतु क्रीज सोडलं गेलं होतं ते सूरज भोतेच्या माध्यमातून आणि त्यामुळे सूरज भोते यावी रनआउटहून माघारी परततोय. ओमकार बाकर मैदानाच्या आतमध्ये, त्याला इथे लवकर यावं लागले. जे प्लॅनिंग रोहन 11 संघाच्या माध्यमातून आजमावलं गेलं होतं तेच प्लॅनिंग भक्तनिवास गणपतीपुळे संघाकडून आजमावलं गेलं होतं. आणि त्यानंतर आणखीन एक विकेट इथे गमावली जाते. निनाद सलग दुसऱ्या चेंडूवरती आलेली विकेट. आणखीन एक विकेट इथे गमावली गेले. भक्तनिवास गणपतीपुळे संघाच्या माध्यमातून निनाद सुर्वे डगआउटच्या दिशेने परततोय. निशी कर्णेकर याला इथे मैदानात लवकर यावं लागलंय. दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. निशी कर्णेकर आणि ओमकार बाकर. पहिल्या 2 आयकॉन खेळाडूंनी मात्र इथे निराशा केली. नरेश गोवळकर आणि विजय घाणेकर स्वस्त्यामध्ये गारद झालेत. 4 गडी बाद 3 धावा. धावसंख्येपेक्षा विकेटची संख्या इथे आपल्याला जास्त पाहायला मिळते. आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका आहे. गौरव मडवी आहे, स्वतःला ऍडजस्ट करून पकडली गेलेली कॅच आणि इथे बसलेला 5वा धक्का 3 या धावसंख्येवरती. फक्त निवास गणपतीपुळे संघ कम्प्लिटली इथे डिस्ट्रॉय होतोय. अर्धा संघ 3 या धावसंख्येमध्ये माघारी परतलाय. वारंवार बिग हिट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गारद झालेले हे 3 आयकॉन खेळाडू.
विजय पवार वयती दुसरं संघाच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन इथे दाखल होतोय. अर्धा संघ डगआउटच्या दिशेने परतलेला पाहायला मिळालाय. धावसंख्येपेक्षा विकेटची संख्या इथे जास्त पाहायला मिळते. 4 धावांवरती 5 विकेट गमावलेत आणि हा बॉल इथे वाईड पाहायला मिळतोय. पाच धावा. विजय पवार ऑन द मार्क राईट मोर द विकेट आणि हाही वेगवान चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर राहील. आता दुसरा वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बाहेरची लाईन इथे पिक करायची आहे. वाईटला न्यूयॉर्क गुड लेंथ वरून थोडासा बाहेर काढायचा आहे बॉल. परंतु ज्यावेळी आखूड टप्पा मेंटेन करण्याचा प्रयत्न केलाय ऑफ स्टिकच्या बाहेर खूपच जाताना पाहायला मिळालंय. त्यामुळे सलग असे 2 वाईड इथे आपल्याला पाहायला मिळाले. ते विजय पवार याचे पुढील चेंडू यावी एक बायच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होणारा हा बॉल 1 रन देऊन जाईल. ओमकार बाकर यावी बातचीत करतोय साहिल सुर्वे सोबत. स्ट्रायकिंगला साहिल सुर्वे आणि हा चेंडू इथे वाईड आहे आणि DRS इथे वापर केला जातोय पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या अंपायरची घेतली जाते ती मदत. पंचांनी वाईड बॉल इथे करार केलाय. काय येतो निर्णय पाहूया. यस वाईड बॉल. थर्ड एम्पायर डिसिजन वाईड बॉल. धावसंख्या 8. विजय यावी खूपच वेगवान फेका गेलेला बॉल. विकेट पासून खूप दूरवरती आपल्याला उभा राहिलेला पाहायला मिळतो तो यष्टीरक्षक नाना पवार. पुढील चेंडू फटकाला जवाब आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉलच्या खाली येईल, पकडतोय कॅच. 6वा धक्का इथे बसतोय भक्त निवास गणपतीपुळे संघाला. प्री क्वार्टरचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो साई बाबा 11 कचरे संघासोबत सेमी क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. आणि आजच्या रजनीमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होणारा या स्पर्धेतला 4था संघ कोणता ठरेल हे पाहायला मिळणार आहे. एका बाजूला असेल साईबाबा 11 कचरे संघ जो क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. परंतु हा दुसरा संघ कोणता ठरेल हे या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. चेतन बोरकर
8 या धावसंख्येवरती गमावल्या गेलेल्या 6 विकेट. आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. पुल करायचा होता. स्टिकरवरती आदळलेला बॉल नो मॅन्स लँडमध्ये ड्रॉप होतोय. परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न इथे झाला नाही. त्यामुळे आलेला निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय तो विजय पवार याचा, मुंबईला बिलॉंग करणारा खेळाडू. आणखीन एक आखूड टप्प्याचा हा बॉल पाहायला मिळतोय. हाही चेंडू येईल इथे निर्धाव. षटक क्रमांक समाप्त झाले ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6 गडी बाद 8 धावा. गौरव गौरव मडवी याच्या हातामध्ये सोपवल्या गेले. चौथ्या षटकासाठी तो इथे सज्ज होईल. उडवलंय बॉलला, उडवलंय हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये कॉम्बॉक्सच्या दिशेने 6 धावांसाठी. ओमकार बाकरच्या बॅटमधून निघालेला हा मोठा फटका. 6 धावा. गौरव मडवीचा पहिला बॉल यॉर्क फेकायचा होता, परंतु एक दर्जेदार स्ट्रोक इथे खेळला गेलाय. ओमकार बाकर धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचले. परफेक्ट यॉर्क होता. सॉफ्टवेअरनी फक्त खेळून काढले. डॉट बॉल. फुलटॉस चेंडू आहे. मिड विकेटला खेळलाय. चेंडू दणदण करत चालय सीमाच्या दरम्यान. मितुवा आहे तिथे बेस्ट फिल्डर. रोन 11 खालचाळी संघाचा एक बेस्ट फिल्डर मितुवा आणि त्याच्या माध्यमातून केले गेलेलं क्षेत्ररक्षण. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचेल. फटका चुकलाय. उंच हवेमध्ये आहे. विजय पवार बॉल खाली इथे पाहायला मिळाला. पकडले त्याने कॅच. आणखीन एका विकेटचं होतं इथे पतन. 7वा धक्का इथे बसतोय. सात गडी बाद 15 धावा. विक्रांत सावंत एका बाजूला ओमकार बाकर मैदानाच्या आतमध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला विक्रांत इथे दाखल होतोय. बारीक बार्ग होती गौरव मडवी.
आणि यावी बॉटम एज घेऊन चेंडू जात होतं डिक्लेअर झोनमध्ये 1 रन इथे मिळते. धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर आहे. सुरुवातीला गमावल्या गेलेल्या विकेट आणि त्यामुळे कम्प्लिटली बॅकफूटवरती गेलेला भक्तनिवास गणपतीपुळे संघ. आतापर्यंत जी कामगिरी आपण भक्तनिवास गणपतीपुळे संघाकडून पाहत आलो ती कामगिरी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये प्री क्वार्टरच्या या सामन्यामध्ये पाहायला मिळाली नाहीये. षटक इथे समाप्त होते. 7 गडी बाद 16. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न. 12 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता इथे राहील. 12 चेंडू 47 धावा. प्रफुल्ल अमित नागवेकर मुरुगवाडा एक्सप्रेस. पहिला बॉल अचूक लाईन लेन मध्ये. नानाने टाळ्या वाजून इथे दाद दिले अमितच्या या बॉलला. फटका फसलाय. उंच हवेमध्ये आहे. गौरव बॉल खाली येतोय. आणखीन एक झेल इथे त्याच्या माध्यमातून पकडला जातोय. 8वा धक्का भक्तनिवास गणपतीपुळे संघाला इथे बसेल. ओंकार बाकर डगआउटच्या दिशेने भेगीत करण्याचे प्रयत्न त्याच्या माध्यमातून केले गेले परंतु या मॅच मध्ये या सामन्यामध्ये प्रॉपर टाइम करू शकला नाहीये हा. आणि या फटक्यामध्ये ही चूक झाली. प्रॉपरली मिडल झाला नाही. बॉल उंच हवेमध्ये पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये वेल जज पकडली गेलेली कॅच. आकाश मयेकर बॅट चेंज घेऊन टिकलर झोन मध्ये इथे कॅरी होईल. 1 रन. सतरा अंकावरती पोहोचते धावसंख्या. डॉन 11 खालचे आणि संघाने पहिला सामना गमावला परंतु त्यानंतर शानदार कमबॅक पाहायला मिळालंय. पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात अपेक्षित होती ती मिळाली नव्हती परंतु दुसऱ्या सामन्यापासून मात्र नाना पवार आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला जर आपण पाहिलं तर विकी मुंबईकर कमाल धमाल. आणि याही सामन्यामध्ये शानदार कामगिरी ते पाहायला मिळते. 6 धावा इथे मिळतील. धावसंख्या 23 रन 23 धावा. बॉल अमित 8 गडी आतापर्यंत गमावले गेलेत. 23 धावा स्कोर कार्ड वरती. मिड विकेटच्या दिशेने डीपला येईल बॉल. प्रथमेश पवार बॉल गॅदर करेल. थ्रो करेल. 5वं षटक इथे झाले समाप्त. शेवटचे 6 चेंडू इथे बाकी आहेत. धावसंख्या आहे 23. 8 विकेट गमावलेत आणि क्वार्टर फायनल मध्ये एंटर होण्यासाठी इथे सज्ज होईल तो रोहन 11 कालचाळी संघ.
चांगलं क्षेत्ररक्षण, 1 रन. लो फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारेषेच्या पार, चौकार. धावसंख्या 28, 28 रन. आणि इथे नो बॉलचा येतोय सिग्नल. 1 रन आणि त्यानंतर येणारा बॉल हा फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिट. आणि इथे आलेला हा डॉट बॉल. यावेळी डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक असफल ठरलाय. 4 धावा. संख्या 33. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. मॅच मध्ये उरलेली औपचारिकता आहे. आणि हा फुल टॉस चेंडू, खेळला गेलेला मोठा फटका. 4 धावा. सामना होते ते समाप्त. आणि क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन 11 खालची आळी. क्वार्टर फायनलचा होणारा सामना एका बाजूला असेल साईबाबा 11 कचरे संघ, तर दुसऱ्या बाजूला रोहन 11 खालची संघ. आजच्या रचनेमध्ये ज्या संघाने पहिला सामना खेळला तेच 2 संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. रोहन 11 खालची विरुद्ध साईबाबा 11 कचरे. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, 5 चेंडूमध्ये 12 धावा देणारा आणि 12 धावा करणारा आणि त्याचबरोबर एका षटकामध्ये निर्धाव षटक टाकून 3 विकेट प्राप्त करणारा, अष्टपैलू कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू दत्तू सावंत, मॅन ऑफ द मॅच.